मध्य दक्षिण मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मुंबईतील धारावीमध्ये सभा झाली आणि या विभागात राहुल शेवाळे यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार माजी खासदार एकनाथ गायकवाड लढतायत। 500 फुटांपर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचं वचन आम्ही पूर्ण केलं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे तर धारावीकरांच्या घराचा प्रश्न आम्ही मार्गी लावला अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल शेवाळे यांनी दिली आहे। आम्ही नुसतं थापा नाही मारत, जी वचनं देतो ती पूर्ण करतो। म्हणून इतके वर्ष 25 वर्ष मुंबई महापालिका तुम्ही या भगवाच्या हातामध्ये दिलेली आहे, पण ते वचन आम्ही पूर्ण केल्यानंतर काहींच्या पोटात गोळा आला। हे 500 फुटाचं म्हणजे आणि फसवलं, ह्याच्यामध्ये ह्या चुका आहेत त्या चुका आहेत, हरकत नाही ना, असतील चुका त्या आम्ही सुधारू। पण 1 जानेवारी पासून कोणाला तरी मालमत्ता करायचं बिल आलंय का? येणार नाही, येऊ शकत नाही। त्याच्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे, नक्कीच वचनबद्ध आहे। त्रुटी सांगा, उणीवा सांगा, कारण मुळामध्ये ही कल्पना कोणाला सुचण्यातलीच नव्हती, ती आम्हाला सुचली आणि आम्ही करून दाखवली। जर काही उणीवा इकडे तिकडे राहिल्या असतील तर त्याही दूर करून जे वचन मी तुम्हाला दिलेलं आहे 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द म्हणजे रद्द, हे आम्ही केलेलं आहे आणि यापुढे तो लागणार नाही, हे माझं वचन आहे। ते बिघडलेलं इंजिन आहे, त्या इंजिनाला सोबत घ्यावं लागलं। जे इंजिन पुढे जात नाही आणि मागे येत नाही, आणि फक्त इंजिन उपयोगाचं काय करायचं? डबाच नाही तर इंजिन काय करणार? कुणाला ओळख नाही नेणार? त्या इंजिनाला एक सुद्धा माणूस आता निवडून आणता येत नाही आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार इथं बसलेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी धारावीत आले होते, त्यांनी तमाम धारावीकरांना शब्द दिला होता की प्रत्येकाला आम्ही 400 स्क्वेअर फीट घर देणार। म्हणून आम्ही ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी पहिला तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून धारावीकरांना 350 स्क्वेअर फीट देण्याचा जो निर्णय, ऐतिहासिक निर्णय झाला, तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेला तो शब्द आहे तो आम्ही पूर्ण केला।